नाशिक शहरापासून जवळ असलेल्या पळसे येथे गेल्या 6 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह भरत असतो। यावर्षी देखील हरिनाम सप्ताहाचे आयोजन पळसे तसेच चौधरी बिल्डर्स व चौधरी कॉलनी येथील सर्व भाविकांच्या नियोजनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळेस भाविकांमध्ये 7 दिवस मोठा आनंद होता। दररोज सकाळी हरिपाठ, प्रवचन, काकड आरती इत्यादी रोज भरत होतं। सर्वत्र भक्तिमय वातावरण गेल्या 7 दिवसापासून चौधरी बिल्डर्स कॉलनीमध्ये होते। हरिनामाचा दररोजचा काल्याचे कीर्तनामध्ये श्रीकृष्ण चरित्र लीला याच्यावर आधारित कीर्तन करण्यात आले। अतिशय छान असे हे कीर्तन झाले। त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देखील वाटण्यात आला। गावाच्या बाहेर निघालो, बरोबर बिरबलजी म्हणले पुढे काय झालं? तिला काय झालं, 2 खड्डे होते, एक खड्ड्यामध्ये तू पडला आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलो। बिरबलजी म्हणले पुढे काय झालं सांगा? आश्चर्य कशात आहे? बादशहानं सांगितलं आश्चर्य फक्त एकाच गोष्टीचा आहे, ज्या खड्ड्यामध्ये मी पडलो होतो तो खड्डा मधाचा होता आणि तू ज्या खड्ड्यामध्ये पडला तिने गावाची सगळी घाण आणून सोडलेली होती। सगळे लोक बिरबलाला हसायला लागले महाराज, पण बिरबल हजर जबाबी होते। बिरबलला सांगितलं बरोबर आहे, तुम्हाला अर्धवट स्वप्न पडलं, मला पूर्ण पडलं। मी घाणीच्याच खड्ड्यात पडलो होतो आणि तुम्ही मधाच्याच खड्ड्यात पडले होते। थोड्या वेळानंतर तुम्ही मधाच्या खड्ड्यातून बाहेर आले आणि त्यानंतर मी सुद्धा घाणीच्या खड्ड्यातून बाहेर आलो आणि ज्या वेळेला आपण दोघं एकमेकाच्या समोर आलो त्यावेळेला तुम्ही मला ताटत होते आणि मी तुम्हाला ताटत होतो। बरं संपला महाराज। आपण कोणत्या खड्ड्यामध्ये पडले याचा विचार करू नका, आपण चाटताय काय याला किंमत आहे। तसं आपली वृत्ती कुणाच्या ठिकाणी स्थिर आहे, आपण आहात कोठे याला किंमत नाही। आपली वृत्ती कुणा आहे त्या वृत्तीला विशेषत्वाने आपण भगवंताच्या चरणा रविंदावरती लावलं पाहिजे। सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून संताची मजवरी कृपा बहुतांची, स्वतःला ज्ञानोबारांची आधार नाही कोणी मज बापन माय, तुम बिन मोरी कोण खबरले गोवर्धन गिरधारी। भगवंताशी तिनं नातं जोडलं देवा। आता सगळ्यांनी माझा धिक्कार केलेला आहे आणि ज्यानं माझा धिक्कार केला आता मी त्यांच्याकडे जाणार नाही। आता तू दासाला माझा सर्वस्व आहे, अशा भगवंताशी नातं जोडलं महाराज। त्या भगवंताशी नातं जोडलं आहे का? नातं जोडलं त्या मुद्द्यावरतीच बरोबर त्या ठिकाणी काय झालं, फुगा फुटला। बरं फुटला ना फुगा, नातं जोडा म्हणजे त्याला सुद्धा आवडलं त्या ठिकाणी। आपण सुद्धा काय जोडावं, नातं जोडावं, भगवंताशी नातं जोडावं। अरे रोज भगवंताला जागा करताना म्हणत होती, जागो मोहन प्यारे। त्या भगवंताचा रोज तिनं शृंगार करावा, रोज भगवंताला झोपी लावताना तिनं अंगा गीत गावा महाराज। छगन मगन मेरे लाल को निंदिया आये। तिनं भगवंतासाठी अंगा गीत गावं आणि असा तिथं उपक्रम तिनं भगवंताचं चिंतन करा महाराज, करावं चिंतन। राजस्थानी भाषेमध्ये भजन करावं, ज्याला त्याला ज्याच्या भाषेमध्ये भगवंताचं भजन करण्यात अधिकार आहे। संजीव भाऊ प्रत्येक जण करू शकतो ना, ज्याच्या भाषेमध्ये भजन करू शकतो। राजस्थानी भाषेमध्ये भजन करू लागली, धरती धोरी रे धोरी रे, हे धरती धोरी रे धोरी रे, धरती धोरी रे, हे तन तनडे मनडे जानो।
राजस्थानी लोक सुद्धा भगवंताचं भजन करतात ऐका. गुजराती लोकांचं सुद्धा भजन फार सुंदर आहे. मला गुजराती लोक सुद्धा भजन करतात. जोरे माधवजी मै मै शरण तही आये. नामदेव महाराजांनी कानडी लोकांचं भजन सांगितलं. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज अरे आचाल्यो पाचाल्यो शिर फोड्या न फोडी. त्याच्या पुढे भजन ऐका. कोकणी लोक सुद्धा भजन करतात. महाराज करतात ना कोकणी लोक भजन. जायचं का कोकणामध्ये? कोकणी लोकांचं भजन फार सुंदर आहे. हे पावगा दाताला तू नंदाचा झिलो हे माका 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 फडका दो हरमी हिवा मेलो. माझ्या मनात ते शब्द नाही. नामदेव महाराजांनी वर्णन केलं. माका 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 फडका दो हे बाळा अरे मी हिवा मेलो. हे माझ कोयतो पाहायला भेटताय. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेचा स्वाभिमान आहे महाराज. एवढंच नाही ते पंजाबी लोक सुद्धा भजन करतात. बरं पंजाबी भाषा कधी आपण ऐकली का? पंजाबी लोक बाबा भजन करतात. कसं करतात पंजाबी? पढोया पंजाबी यादे यादे थल्ले थल्ले रे हे ठकुरा बल्ले बल्ले रे वाहेगुरु 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 वाहेगुरु. एवढंच नाही महाराज. फॉरेनर सुद्धा भजन करतात. बरं फॉरेनची भाषा ऐकली तुम्ही कधी? हो I don't know how do you pray. Ram Bhagat pray, come near early in my house to stay. I don't know how do you pray. Hare Rama Hare Rama 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 Hare Hare.
गवळणीचा थाट निघाला मथुरे हाताला मथुरे हाताला अरे ते पाहून जगदीश भावला गोप धरुणी वेदी सर 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 परता नको आरुता येऊ तुझा संग झाली या मग घरात निघाल्या महाराज गवळणी मथुरेच्या विचार निघालेल्या होत्या. आणि जिनं अंतकरणापासून भगवंताचं नाम चिंतन केलं तीही गवळण त्यांच्या सोबत चालली होती. अनेक प्रमाण आपल्याला माहिती आहे. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली हे गोविंदू घ्या पाहिलं कुणीतरी माझी शूटिंग काढते बरं त्या गवळणीनं पाहिलं काढून द्या असं असायला त्या गवळणीनं पाहिलं. काय पाहिलं प्रत्येकामध्ये भगवंत आता सवंगण्याच्या सोबत चाललेले आहे. आणि अशा गवळणीनं त्या भगवंताला पाहिलं महाराज पाहिलं त्याला. तो फार सुंदर आहे. सर्वजण ऐका मी प्रारंभिक असणारे प्रमाण घेतलं. तो फार सुंदर आहे. गोपिका त्याच्याकडे पाहत होती. लुट घुंगराले गा तेरे काले काले बाल सुंदर श्याम सलोना तेरी टेढ़ी मेढ़ी चाल हवा में सर सर करता 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 हो तेरा पितांबरा वारा 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 कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यार. अशा भगवंताना सुद्धा त्या गोपिकेकडे पाहिलं महाराज. हा जगात अनेक त्या गोपिकेकडे पाहून हसला. समजून घ्यायचं भगवंत दादाकडे पाहून हसला. तो भक्त त्याच्या प्रेमामध्ये फसला महाराजांना. आतापर्यंत अनेकांना फसवलं तो हसतो महाराज. सदैव हासम विठ्ठलम चिंतयामि तो हसतो महाराज. आणि अशी गवळण त्याच्याकडे पाहत राहिली. आणि पाहत आली बाकीच्या गवळणी आसाऱ्या तिच्यापासून निघून गेल्या. त्या गवळणी बाजारच्या स्थानावरती जाऊन स्थानापन्न झाल्या. आणि ती गवळण त्या जागेवरतीच उभी होती महाराज. तिच्या डोक्यावर आसारा दह्या दुधाचा भार आहे अशी गवळण त्या जागेवरती उभी होती. आणि इतक्यामुळे जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी आले महाराज. 12 वाजून आसारे 4 मिनिटं झाले होते. तुकोबारा आले आणि तुकोबारा म्हणले अरे अनाथ बाजार भरला तू 12 वाजले तरी इथंच आहे त्याला काय नेमकं. आणि मग त्यावेळेला तुकोबारामधून संवाद साधत असताना तिनं त्या ठिकाणी आपल्या अंतकरणातील भाव व्यक्त करत असताना तिनं सांगितलं महाराज खरं सांगू का माझ्या चित्ताची चोरी झाली माझ्या चित्ताचं हरण झालं. आणि मग तुकोबाने विचारलं चित्ताचं हरण केलं पण हरण करणारा कोण आहे. आणि मग त्यावेळेला त्या गोपिकेच्या मुखातून शब्द निघाले. काय शब्द निघाले ऐका सर्व.
इंकाचे पूज्य पिताश्री. प्रत्येक आसारा बाप स्वतःच्या मुलासाठी गळ्या इतक्या पाण्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा तयार आहे. म्हणजे एवढे कष्ट तो घेऊ शकतो हा त्या पाठीमागला आसारा भाव आहे. फक्त त्या मुलाने त्या पित्याच्या कष्टाची काय ठेवावी, जाण ठेवावी. महाराज आपल्यासाठी किती कष्ट केले आणि आणखीन आसारा पिता गळ्या इतक्या पाण्यामध्ये जातोय, पण त्याचा आसारा मूग पाण्यामध्ये जाऊ द्यायचं का न द्यायचं हे प्रत्येक मुलांना ठरवायचं. महाराज ज्यावेळेला ते पाणी त्याच्या मुखामध्ये जाईल त्यावेळेला काय होईल, त्याचा शेवट होईल. महाराज अरे त्यांना जरी त्याची मान दुखली तरी सुद्धा पुढे जाणार आहे, पाण्यामध्ये जाणार आहे. बऱ्याच मुलांच्या आचरणामुळे पित्याला काय करावं लागते, मान दुखावी लागते. महाराज एखादी मुलगी जी रतळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं जातं आणि दुसऱ्या धर्मियाच्या मुलाचा हात पकडून ज्या वेळेला निघून जाते त्यावेळेला पित्याला काय व्हावं लागतं, खाली पाहावं लागतं. महाराज ती आसारी स्थिती म्हणजे पित्यासाठी मरणासन आहे. अरे त्या मुलानं आसारा काय केलं, व्यसन केलं. महाराज नको नको ते त्याला छंद लागले आणि अशा वेळेला जर लोक त्या मुलाची चर्चा जर करत असेल आणि ती चर्चा जर त्या पित्याच्या कानावरती जर येत असेल तर त्या पित्याला काय पाहावं लागतं, खाली पाहावं लागतं. महाराज खरं तर मुलाच्या कर्तृत्वानं पित्याची मान काय झाली पाहिजे, उंच झाली पाहिजे. असं कर्तृत्व आपण करा जेणेकरून आपल्या माता पित्याची मान खाली झुकणार नाही. असं जीवन खरी अर्थानं मुलांचं असावं. हा असा आजच्या कीर्तनाचा संदेश आहे. ऐका, हा संदेश आहे, हा सर्वांनी आपल्या अंतकरणामध्ये पूर्ण ठेवा. माझा आई तर सगळ्यांनाच कळते पण बाप सहजासहजी कळत नाही. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू त्याच्या खना वाकला, घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर, लई लई अवघड आहे गड्या उमगया बापर, उमगया बापर, पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविल नाही कधी डोळ्यात बाप नावाचा देव केव्हा तरी जाणून घ्या. महाराज अरे डोळ्यामध्ये हसून डोळ्यामध्ये फिरवणारा जर पात्र जर कोणाचं असतं, बापाचं असतं. वसुदेवजी भगवंताला घेऊन निघाले. भगवंताला विचार केला माझे पिता गळ्या इतक्या पाण्यापर्यंत पोहोचलेले आहे, आता त्यांचं मान पाण्यामध्ये जाऊन न देणं माझं कर्तव्य आहे. भगवंताने पाऊल काढला, यमुनेला दर्शन दिलं, यमुनेने जागा दिली, भगवंताला पलीकडे पोहोचवलं, माया घेऊन पाठीमागे आले, तिला मारण्याचा प्रयत्न कंसाने केला. महाराज ती आकाशामध्ये प्रकट झाली आणि प्रकट होऊन कंसाला सांगू लागली, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते प्रेमाने टाळी वाजवा. सांगणारी सुद्धा गवळण या वर्षाची काल्याची हरिकीर्तन सेवा आदरणीय राजेंद्र महाराजांच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. तर संबंधानं या भजनी मंडळाच्या वतीनं निवडलेली जी गवळण होती, हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, त्यातही थोडासा भाव पाहण्याचा आपण प्रयत्न केला. थोडंसं कृष्ण चरित्रही आपण पाहण्याचा प्रयत्न केला. भगवंताचं चरित्र अगम्य आहे, अलौकिक आहे. कितीही जरी वेळेला वर्णन करून सांगितलं सांगणाऱ्याची सुद्धा भूक भागत नाही आणि जो श्रद्धेने श्रवण करतो त्याच्या सुद्धा अंतकरणाची भूक भागत नाही. महाराज असं वाटणार तरी सुद्धा नियोजित वेळेपेक्षा बाराचा कालावधी काय झालेला आहे, जास्त झालेला आहे. पण चिंतने सरे धन्य तोची काळ, जेवढा काळ आपला भगवत नाम चिंतनामध्ये गेला तेवढाच काळ आपला सार्थकी लागला. मायबापी सर्वांनी लक्षात ठेवा. आणि त्याही पुढे ऐका, तुकोबारांचं प्रमाण आहे, सदा सर्व काळ काळ गणना करी आयुष्याची. आपलं आयुष्य बोलण्यासाठी
मापाडी बसलेला आहे. पण जेवढा वेळ आपण कीर्तनामध्ये बसतो तेवढ्या वेळेची गणना त्याच्यामध्ये केली जात नाही. तेवढं आयुष्य आपल्याला बोनस भेटत असतं. तुकोबाराच्या प्रमाणानुसार आहे. म्हणून आपल्याला जरी वेळ जास्त झाला असला पण तो काळ निश्चित आपला सार्थकी लागलेला आहे. संयोजकांनी आम्हाला निमंत्रण दिलं आणि त्या माध्यमातून सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. संयोजकांना सुद्धा धन्यवाद. सर्व आसारे गुणवान मंडळी या ठिकाणी सर्वांच्या त्यांना रविंद्रावरती मी काय होतो नतमस्तक होतो. कोणाचे दोन्ही वर्णकाचार्य त्यांना सुद्धा विशेष आपला धन्यवाद. सर्व आपल्या गावातील आसार हे बद्धी मंडळ त्यांच्या त्यांना रविंद्रावरती नतमस्तक होतो. मातृशक्ती आणि छोटे छोटे लेकरं सुद्धा या ठिकाणी सुंदर कीर्तनामध्ये टाळ वाजून कीर्तनाचा आनंद द्विगुणित केला. या सगळ्या मंचासाठी एकदा आपण सर्वजण प्रेमाने ताली वाजवा. ज्यांनी अन्नदान केलं असेल, ज्यांनी असणारं याच्यामध्ये वाढण्याचं काम केलं असेल त्या सर्वांसाठी एकदा प्रेमाने टाळी वाजवतो. आणखी टाळी वाजवायची महाराज या वाढत्यांनी आणि देवासाठी देशासाठी आपण काय एक संघ हा असणारा समतेचा संदेश आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवतो. आणि आजची हरिकीर्तन सेवा भगवत त्यांनी समर्पित करत असताना तुमच्या समोर बरोबर बोलावं एवढा आमचा अधिकार नाही. पण आम्ही या व्यासपीठावरती जे उभे आहोत त्या पाठीमागा असणारा आशीर्वाद आहे. संत कवी महिपती महाराज श्री क्षेत्र ताराबाद तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर. आजही आपण महाराजांच्या समाधीजवळ याल आणि श्रद्धेनं जर टाळी वाजवाल तर खऱ्या भगवत भक्ताला त्यांच्या समाधीतून विण्याचा झंकार ऐकू येतो. असंही महिपती महाराज त्यांचा कृपा आशीर्वाद गुरुवर्य प्रातः म्हणणे भागवताचार्य कृष्ण कृपांकित परमश्रद्धे मुख पसरोनी करी तुका म्हणे आती तुम्ही वारे दोही मुख पसरोनी करी ददला कृष्णामणे अवधातनी प्रकाश काला वाचो एकमेक वैष्णवनिक संभ्रम आरुनिया ब्रह्मादिता उत्तम लोकाना काला वाचो एकमेक वैष्णवनिक संभ्रम आमने भूमंडळे आम्ही बरी विरहानी काला वाचो एकमेक वैष्णवनिक संभ्रम असा कन्हैयाला तो बोबड्या सांगू लागला. कन्हैयाने विचारलं झालं काय? बोबड्या सांगू लागला अरे काल झाले बोला मिलोनी आपण हे धाड्यावर देवायला. तसं नाही महाराज. अरे चेंडू खेळायला गेलोय बा शेजारची म्हातारी धावत आली धावत आली धावत आली. काय केलं रे म्हातारीनं तुला? आले आले मला तले मला तले मला तले. काय केलं तुला? आणि मला तर बुधू बुधू मारलंय बा. आलं दायबा आलं दायबा आलं दायबा कितना तुझ्या कंगमी आता विकेला तो नाही झाला कितना तुझ्या आनंद